मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मीचा वौसा आला नगरात घ्या पदरात. सगळ्यांना सुहागन राहू दे. अरे 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 थांब 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 सखे. अगं मी एवढी सुंदर नव्हती दिसत. पाट भुसकटातनं उठली तर असं माझं थोबाड झालेलं होतं बघा. रात्री वैतागून थकलेली, डोक्याला तेल लावलेलं आणि मेहंदी लावलेली ती चक्क माझ्या गालावरती उठलेली होती. कसं तरी वाटत होतं. पटकन घासून घासून सगळं गालावरची मेहंदी काढली. म्हटलं आज काय माझा मेकअप चांगला दिसत नाहीये. पाठी 6ला उठलेलं होतं. का उठलेलं ते तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे मी हा व्हिडिओ 8-10 दिवस चक्क लेट टाकते. त्याची कारणं पण होते. अहो लय मागं घराच्या मागं काम होतं. घराच्या नाही, माझ्या मागं घराचं काम होतं. आता तुम्हाला माहिती आहे 10 दिवसाची ट्रिप करून आलेले मी. मस्त UP, बिहार, बनारस, काशी बिशी सगळं काय करून आलेली. त्यामुळे कसलंच नियोजन नव्हतं की संक्रांतीला कुठली साडी घालायची, काय करायचं, कसलंच नव्हतं. अगदी 2-3 दिवस अगोदर आलेली होती मी. मग काय संक्रांत करायची होती. त्यात काय झालं समजलं की माझी नंदूबाई आहे ना, तर त्यांच्या घरी पहिला सण करायचा नव्हता. त्यांना सुतक वगैरे असं काहीतरी होतं. म्हणजे होतंच त्यांच्या घरी, तर सण वगैरे करायचा नव्हता त्यांना. आणि त्यात त्या नवीन घरात राहायला गेलेल्या होत्या. मी तर टाकलेला होता वास्तुशांतीचा व्हिडिओ. तर त्या आणि असं कसं चाललेलं म्हणजे नवीन घरात करायला गेलेत राहायला आणि पहिला सणच नाही. मग मी म्हटलं चल पहिला सण इकडून घेऊन जाते. सासूबाईंना पण गावाला सांगितलं, म्हणजे आईला पण गावाला सांगितलं. आई म्हणाली हो घेऊन जा म्हणून. मग त्यांना फोन करून सांगितलं की मी येते सण करून. पण झाली अशी गडबड. म्हटलं सगळं मी वौसा बिवसा करून मंदिरात जाऊन आल्यानंतर मी जाईन संध्याकाळी 4-5 वाजता. म्हणजे संध्याकाळी त्यांना पोळ्या खायला येतील. पण टेन्शन असं आलं की सगळेजण म्हणायला लागले, आमची टीम म्हणायला लागली की मुहूर्त वौशाचा 3:30चा आहे. पटकन आरती शिजत घातली. 1 माळ जप केला. म्हणजे माझं नामस्मरण झालं सकाळचं. झालं चहा पिते. चहा पित डोळे बघा सुजलेत माझे. आज काय माझा मेकअप सगळं काय होत नाही वाटतं. कशी दिसते काय माहीत. सकाळी आंघोळ केली. सकाळ म्हणजे अजून सकाळच आहे. आंघोळ केली आणि त्याच्यानंतर कपडे धुतले, पाणी भरलं. तरी पण काम वेळ एवढा पटकन जातोय. लगेच 8:30 पण वाजले बघा. उठलंच अजून कारभारी नाईट करून आलेत. आणि ही बारकी सासू तिथं झोपल्या आणि कारभारी झोपले. हळू आवाजात करायला लागते सगळं. मला आता चहा पिऊ दे. चहा पिल्याशिवाय तरतरी येणार नाही अंगामध्ये. मग आज चांगली दिसेल का. मेहंदी बघा इथं फिसकटले, माझ्या गालावरती उठले, डोळे सुजले. माझी अजून साडी पण फिक्स नाही की मी कोणती साडी घालणार आहे. बघू आता जे कपाट खोलणार, जे हाताला येईल ते घालणार. तुमचं पण असंच असतं का. हो माझं थोबाड लय सुजलेलं होतं. त्यात गालाला मेहंदी लागलेली. त्यामुळे मला लय टेन्शन आलेलं की मी साडी नेसल्यावर कशी दिसते. हां तर असं झालं की 3:30चा वौसा होता. मग म्हणलं आता कधी जाणार, कधी येणार कधी. मग मी काय म्हणलं पटकन पटापट सकाळी लवकर उठावं, जेवण करावं, पोळ्या वगैरे न्याव्या आणि 1-1:30-2 पर्यंत रिटर्न यावं पोळ्या देऊन. म्हणजे मला इकडे वौशाला जायला होईल. आता बघा खोबरं भाजून ठेवले मसाल्यासाठी. मस्त रटा डाळ शिजलेली. आणि आता पुरण बनवणार आहे. हो ना, वाटीनं घसा कसं खसखस करणार. आणि हे पाणी तापत ठेवले. हो उठा की हो. कारभारी रात्री नाईट करून आलेले होते. त्यामुळे सकाळी 6 वाजता मी उठलेले आणि हळू आवाजात खुडबुड माझं जेवण करायचं चाललेलं. त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आपली बारकी सासू झोपलेली होती चांगलीच. आणि मस्तपैकी अशी डाळ आपली लय भारी नरम शिजलेली होती. पुराण करून घेतलं. सगळा व्हिडिओ काढत बसले असते तर लय उशीर झाला असतं. पहिल्यांदा वाटीनं करायला घेतलं तर ते वाटीनं सरकनच झाले. म्हणून फुलपात्र घेतलं. तसं असं नरम गुलबुबगीत गालासारखं असं सटासटान रटा असं पुरण पडलं ना, लय भारी पुराण पडलं. वापरीच का दिसली काय होतं पण कुकरमध्ये चांगलं शिजलं बरं का डाळ. झटपट पटापट लक्ष्मी घरके अंदर. काय लक्ष्मी घरके अंदर. दक्ष गाणं काय रे. इथं दाखव पोळ्या दाखव. इथं छोट्या नैवेद्याच्या पोळ्या. माग छोट्या नैवेद्याच्या पोळ्या केले. मंदिरात गेला कशी पोळी बघा. छोटीशी आणि पोळ्या करायला सुरुवात केल्यात. आता केले पहिली नैवेद्याची पोळी, देव बाप्पाला पोळी. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. कसं धोके बीच में लक्ष्मी घर के अंदर आएगी. पुढचं नाही धोके बीच में आएगी. जो पट मत गिराना नाही तो सासूबाई मारेगी. लय मेहनत लगा रहे इस पूरन को करने को ना. लय मेहनत म्हणून पुरण नाही गिराने का. सासूबाई मारती.
असं काही काम करता करता माझं स्वतःशीच एंटरटेनमेंट चालू होतं. आता एवढ्या पोळ्या बिळ्या बनवायच्या, आता नाही म्हटलं तर मला तिकडं न्यायला 20-25 तरी पोळ्या लागणार होत्या, घरात द्यायला लागणार होत्या, समोरच्या मावशींना द्यायच्या होत्या. त्यामुळे पटापट काम चालू होतं. कारभाऱ्याने एक बाजूला पूजा आवरून घेतली. माझं इकडं अर्ध्या पुरण झालेलं होतं, नाही पोळ्या झालेल्या होत्या. मला अजून हे घ्यायचं, भजी करायची होती, कुरवड्या बिरवड्या तळायच्या होत्या. तोपर्यंत कारभाऱ्याने इकडे शॉपिंग केली. म्हणजे शॉपिंग कसली हो, आपण गल्लीत राहतो, गल्लीचं म्हणल्यावर मॉल उघडाच असतो ना, दिवसभर कोण ना कोणतरी विक्रेते येतात. ते घरातलं कात्या साबण संपलेला होता, तो पटकन घेऊन टाकला. आणि लय वैतागलेलो, लय कंटाळलेल्या, पोळ्या करायला उभा राहून कंबार टपा घायला आलेलं. म्हणजे सकाळपासून साला सुरुवात केलेली तरी काहीतरी 10 वाजून गेलेल्या होत्या. पोळ्या झाल्या, एवढा सगळा डबा भरून पोळ्या नेणार होती. आता पोळ्या न्यायची तर सोय झाली. एकीकडं आम्ही गुळवणी खात नाही म्हणून दूध तापत ठेवलेलं, म्हणजे गुळवणीऐवजी दूध घेतो. शेकाला फोडणी मस्त अशी झणानून सणाना बसलेले होते, एकदम जाळणी धूर एकत्र निघालेला होता. आता भजी करायची होती. भजी ना पोळ्यावर अशी गोलगोल असतात ना, तशी मी करणार होती. कुरवड्या भाजून घेतल्या. सगळ्यात मोठं टेन्शन होतं की मी शेक कशातनं नेणार, म्हणजे भजी बिजी बांधून वगैरे नेऊ शकते, पोळ्याचा तर डब्बा डायरेक्ट नेणार होते, पण मी शेक कशातनं नेणार तेच मला कळत नव्हतं. त्यात ही मध्ये बारकी सासू एवढी लुडबुड करत होती ना, लयच लुडबुड, काय अशामुळे खुश होतं काय माहीत. आता सगळं काय झालेलं, सगळं आवरलं. म्हणजे मी म्हणलेलं की 1 वाजेपर्यंत इथनं निघायचं, पण 1 वाजलेला होता आणि मी कपडे चेंज केले. म्हटलं साडी नेसून नाही जाणार आणि पटकन सगळं पिशवीत भरलं. असल्या फास्टमध्ये कधीच नाही आवडलं. काय अवतार झालं ना, केस विंचरलेत ना, काय सकाळ ओली तशीच केस आहेत, सगळं भरलंय. आणि आता पटकन द्यायचं, पटकन यायचं, कारण का मला परत इथं पूजा करायची आहे, वौसा मंदिरात जायचं आहे. 10 मिनिटं पण नाही थांबणार आहे, पण बघू आता 10 मिनिटं बोलते पण किती वेळ होते काय माहिती. 1:30 वाजलाय, 1ला निघायचं होतं, 1:30ला वाजलाय. काय बोल, पहिल्यांदा अशी भूतासारखी मी नंदकडे चालले, पण काय करणार, लय गडबड चालू आहे. आज दिवसभर लय वैताग आलाय. कंबरचं पाक तुंडकं पडले ती, पाय मोडून पडले ती. मेहंदी सुद्धा केली काल काढलेली मम्मा. पण चला आता डायरेक्ट सगळं गंगाजल पाणी घेतले, जे मी ह्याच्यावरून प्रयागराजवरून आणलं ते गंगाजल, सगळा प्रसाद वगैरे सगळं काय भरलंय. आता डायरेक्ट तुम्हाला नंदेच्या घरी. मध्ये व्हिडिओ नाही काढणार कारण का माझ्या हातात, एका हातात किटली, एका हातात आवाज कमी कर ना, एका हातात किटली आहे, हे बघा पोळ्याचा डब्बा आहे, सगळं आहे. असं साडी घालून नाही चालेल कारण का मला बाईकवर दोन्हीकडे 2 तंगडं टाकून बसायला लागणार आहे. भजी, कुरवड्या, शेक, पोळ्या, प्रसाद, लय काय काय आहे. त्यामुळं ड्रेस घातले, दोन्हीकडे 2 तंगडी टाकणार आणि चल डायरेक्ट आता नंदच्या घरी भेटूया. आलो पोचलो. आणि हे आमचा शेक ओरडायला लागले ते, उलटी करत आले, उलटी करत. बघा नंदुबाईचं देवीवर मागणं सगळं दाखवते. हे बोला की हाय, बोला ना. आता देवाला हो, नुकतंच 4-5 दिवस झाले, नाही आठवडा झालं नंदुबाईनं शिफ्टिंग केले. त्यामुळे घरात नुसता पसाराच पडलेला होता. सगळं सामान आणून ठेवलं. आणि ती बघा, ती समोर पडली ना किटली, त्या किटलीतनं शेक आणली. म्हणलं ढवळू बिवळू नाही म्हणून चांगली चापून बांधून आणलेली होती. आता ना ही फ्रेम आमच्या दाजींना पाहिजे होती, छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम, तशीच त्यांना भेटली बघा. म्हणजे त्यांनी मध्ये जागा होता ना, तो महाराजांच्या फोटोसाठीच ठेवलेला होता आणि छान अशी फ्रेम पडली. त्यामुळं आता समजून घ्या, घराचं शिफ्टिंग, सामान बिमान लावायचं चालू आहे. त्यामुळे घरात थोडा पसारा आहे. हळूहळू तो पण डेव्हलप होऊन जाईल, कारण का आत्ता नुकतंच आठवडा झाला आलेत. आणि मी नंदुबाईला चिडवत होती की फ्लॅटवाल्या नंदुबाई माझ्या नवीन आले ना फ्लॅटवाल्या माणसाची. आता ही जण हो, फ्लॅटमध्ये माणसं आली तशी काचमध्ये सरबत द्यायला लागली, काचेच्या ग्लासामध्ये सरबत द्यायला लागली. अशी मी मुद्दामून चिडवत होती, कारण का माहिती आहे ना, आता फ्लॅटमध्ये राहायला गेलोय म्हणल्यावर तशी आपली पर्सनॅलिटी मेंटेन ठेवली पाहिजे ना. भांड्यासाठीच एक कपाट करून ठेवलेलं होतं. मस्त बसलो ना नंदुबाईच्या पाळण्यावर, आणि जुजू करत मस्तपैकी शरबताचा घाट पिला ना आम्ही, मजाक मस्करी करत. आता काय झालं, एक बिल्डिंग तयार होईल तशी माणसांना राहायला देतात आहे ना. तर तिकडे आजूबाजूला नुसतं काम चालूच होतं आणि इकडे नंदुबाईचा पसारा लावायचं चाललेलं होतं. आणि गंमत अशी झाली की किटलीचं झाकणच उघडत नव्हतं. बघायला आणले, नुसता वरचा कट बघायचा, खाली वगळलेला. आता यात काय माझी चुकी नव्हती बघा. शेक नुसती किटलीत भरून दिलेली आणि कारभारानं सांगितलेलं चांगलं झाकण लावा. मस्त त्याने अशी ती प्लॅस्टिकची पिशवी लावलेली की असं गाडीवून काय बोलतात, हलून सांडू नये. कसलं दोन्हीकडे 2 पैलवान लागलेलं किटलीचं झाकण उघडायला. मला डायरेक्ट शाळेतला आठवण आली. मी गावाला शाळेला होती की नाही 5वी पर्यंत, जेव्हा माझी आजी शाळेचा डबा द्यायची, एकीकडं चिरलेला त्याचं झाकण, एकीकडं चिरलेलं,
ते काही निघायचंच नाही शाळेची सुट्टी संपेपर्यंत दान दान आपटून काढायचं. तशीच इथं गंमत झालेली. ह्या 2 पैलवानांनी काय किटलीचं झाकण काय निघत नव्हतं. कारभाऱ्यांनी ह्याच्या फ्लॅटच्या बाहेर जाऊन म्हणले सांडली लवाणली तर अशी उपसून काढली ना तशी भस्कीनं निघालेली होती. 2 3 आमची तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. त्या माणसांचा गॅस बघूया. बघा आपोआप चालू होतंय. मॅजिक मॅजिक. 2 दिवसाला लाईट उडत लाईट हे बघा फ्लॅटवाल्या माणसांचा गॅस आहे बघा. असं टुक 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 वाजत आहे ना आपोआप चालू होतं. असं मी मुद्दामून नंदुबाईला कायम चिडवत होती. तो आपोआप बटन फिरवला की चालू व्हायचा. आपल्या गड्डीतल्या लोकांना अशी लाईटरची गरज आहे. त्यांना सवय नव्हती म्हणत होत्या 2-3 दिवस पहिल्यांदा मी लाईटरच हुडकत होती. आता निघायचे निदान मी फक्त 20-25 मिनिटच थांबली असेल बघा. त्यांच्या नंदुबाईच्या जाऊबाईचं पण मुलं इथं आलेली होती. सगळं जेवण वगैरे काढून ठेवलं. आता जायचं हळदी कुंकू लावायचं म्हणून नंदुबाईने ड्रेस घातला. आता संक्रांतीच्या दिवशीच आले ना मग म्हणलं नंदुबाईनं पटकन ड्रेस घातला आणि मला वौसा म्हणून पिल्लेट दिले बघा नंदुबाईनं मस्तपैकी पिल्लेट. ती पिल्लेट आहे का ट्रे आहे काय कळणं झाले. ती ट्रे सारखी पिल्लेट होती. तर म्हणलं आता कधी नव्हती नंदुबाई पाया पडते तर नाही कशाला म्हणलं वाकून वाकून घालिंग लोटांगण करायला लावलं बघा. घरी आलो म्हणजे मी तिथनं 1:30ला निघाली तिथं थांबली. परत 3:30ला परत रिटर्न आली. 4 वाजता घरी पोचलो. दक्ष उलट्या करत करत आला कारण का ऊनच तेवढं होतं. आणि पटकनी हो बघा माझा मस्तपैकी रापचिकवाना लुक अर्ध्या तासातच तयार झालेली. हाताला जी साडी येईल ती मस्तपैकी घातलेलो आणि मस्त नथ बीत अडकवली, गळ्यात चोकरा अडकवली, बांगड्या आपल्या हिरव्यागार घातल्या आणि छोटासा मेकअप केला. सकाळी भुसकाटातनं उठलेली वाटत होती ना. मला वाटलं नव्हतं मी चांगले दिसेल पण भारी दिसत होती. साडी पण की साडीवरचा ब्लाऊज पीस शिवलेला नव्हता. ब्लाऊज पीस तसाच साडीला होता. तो आतमध्ये फोल्ड केला आणि एक गुलाबी कलरचा कॉन्ट्रास्ट मॅचिंग केलं. लय भारी दिसत होतं झाकमध्ये. सगळेजण तयार झाली. माझी गल्लीतली टीम सगळी तयार झाली. एक माझी जाऊबाई होती निशा तुम्हाला माहिती आहे. एक मावस जाऊ होती आणि एक 2 जणी कारभाऱ्यांच्या मामी आहेत ना त्यांच्या 2 सुना होत्या. ह्या दोघी जावा आहेत त्या बघा. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात आणि मस्तपैकी तिथं पहिल्यांदा महादेवापासून सुरुवात केली. परत रामसीताचं होतं. सगळीकडे अशी सुरुवात केली कारण का मंदिरामध्ये लय बायका भेटतात. आणि ही माझी जाऊबाई बघा. ही तर तुम्हाला माहीतच आहे. आता माझ्या लय सख्यांचे मला कमेंट येतात ही व्हिडिओमध्ये असल्यानं तुमच्या दोघींपैकी मोठं कोण. आता ह्यात काय शंकाच नाही हो. पण तरी पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोण वाटते आमच्या दोघींपैकी मोठं कोण. उंचीवरती जाऊ नका बरं का. तर आता बसलो आम्ही साडी घालून फतकाल घालूनच तिथं. आता 5 बायका तरी वौसा केलाच पाहिजे. सगळीकडे वेगवेगळी पद्धत. ज्यानं त्यानं गुलाल घ्यायचं ना. हे नवरा भांगामध्ये नुसता फरकटत होतं. सीताचा वौसा रामाचा वौसा घ्या पदरात आला न करता हे फसापस सगळीकडे तेच चाललेलं होता. नुसता भांगात गुलाल आणि गुलाल. अहो थोबाड एकतर पावडर लावून फटाफटा पांढरं फॅक पडलेलं होतं. त्याच्यानंतर गुलाल लावून गुलाबी दिसत होतं. आता काय झालं सगळेजण इकडं बसलो तर ही माझी मावस जाऊबाई होती. ही तिच्या फॅमिलीमध्ये जाऊन बसलेली होती. म्हणजे ही माझी मावस जाऊबाई किरण. ही तिची माहेरची माणसं होती ना तिनं ओळख करून दिली सगळ्या माहेरच्या माणसांबरोबर. जवळच आहे तिचं माहेर सासर. त्यामुळे सगळीजण तिथं महादेवाच्या मंदिरातच 1 नंबर आमचा वौसा झाला. आणि म्हटलं जरा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढूया. रीलमध्ये चालतात तसं वरनं स्लो मोशनमध्ये काढायला गेलो आणि माझ्या जाऊबाईच्या ना खांद्यावरच ह्यानं कावळ्यानं का कबुतरानं सटकीनं शीट पाडली. कळतं ना तुम्हाला. शीटच पाडली तशी ती हातावर. तशी ती व्हिडिओमधूनच भारी गेली. म्हणलं मरू दे तिकडं. पाक संध्याकाळ झालेले 6:30 वाजलेले. हळूहळू अंधार पडायला लागलेला. आम्ही महादेवाच्या मंदिर फक्त 2-3च मंदिर करायचं ठरवलं. महादेवाच्या मंदिरमधनं आम्ही आमच्या एरियातल्या दत्ताच्या मंदिरामध्ये आलो. तर ह्यो आमचा ग्रुप आहे एवढा 5 जणींचा. आता झाली अशी गंमत. जो लाडू नरम येईल का नाही ताटात तो मी खात होती कारण का तिळाचा लाडू वर्षातनं एकदाच खायला भेटत होता. आता ही अशी आम्ही थोडीशी रील वगैरे केली. फोटो वगैरे काढला. त्याच्यानंतर आम्ही गेलो ज्योतिबाच्या मंदिरात. हो माझं कुलदैवत तर ज्योतिबा आणि नशीब हे ठाण्यामध्येच आमच्या घराच्या बाजूला मंदिर आहे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सीतेचा वौसा रामाचा वौसा जन्मोजन्मीचा वौसा आला नगरात घ्या पदरात.